नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत उद्योगाच्या नवीन वाटा। मित्रांनो, अनेक तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी ह्या सरकारी नोकरी आपल्याला कशी मिळेल आणि नाही मिळाली तर आपण कसे ह्या समाजात लायक नाही आहोत अशा नैराश्याच्या भावनेने फिरत असतात। मित्रांनो, सरकारकडे सरकारी नोकऱ्या देण्यासाठी अतिशय कमी प्रमाणामध्ये संधी उपलब्ध असतात आणि त्या मानाने त्याच्यामध्ये स्पर्धा प्रचंड प्रमाणामध्ये असते। आज आपण याच्यावरती तरुणींसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मित्रांनो, मला नुकताच एक व्हिडिओ बघण्यात आला आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या तरुणींनी अतिशय छोट्या वयामध्ये आपल्या आधुनिक व्यवसायामध्ये अतिशय कमी भांडवल वापरून फक्त कल्पकता वापरली आणि ते अतिशय प्रचंड वेगाने वर्ष-2 वर्षामध्ये करोडोपतीचे मालक झाले। मित्रांनो, त्याच्यामध्ये एक विद्यार्थिनीचं नाव घेतो, तिचं नाव आहे ग्रॅज्युएट चायवाली। मित्रांनो, ही बिहारची मुलगी आणि शिकत असताना आपलं स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं ह्या ध्यासापोटी तिने स्वतःचं चहाचं दुकान टाकलं म्हणजे नुसतं निव्वळ टपरी घेतली आणि चहा केला असं नाही, त्याला आधुनिकतेची जोड दिली आणि त्या आधुनिकतेच्या जोडमुळे तिने सर्व प्रकारच्या क्लुप्त्या युक्त्या वापरल्या आणि आज तिच्या मेहनतीला फळ आलं आणि आज ती अनेक युवक आणि युवतींची आयडॉल बनली। अनेक प्रकारच्या शाखा तिच्या निर्माण झाल्या आणि ती संपूर्ण भारतामध्ये भारताच्या बाहेर देखील प्रसिद्ध झाली। असे अनेक उपक्रम आपल्याला बघायला मिळतात। अनेक स्टार्टअप विद्यार्थ्यांनी चालू केले, 1,00,000-2 लाख रुपये त्यांनी सरकारकडनं कर्ज घेतलं आणि आज ते अत्यंत चांगल्या प्रकारे टर्नओव्हर करत आहेत आणि उद्यमशीलता स्वतःची वाढवत आहेत आणि चांगल्या युवकांपुढे हे आदर्श निर्माण करत आहेत। MBA चायवाला काय, डॉली चायवाला काय। हा डॉली चायवाला तर बघा मित्रांनो, तुम्ही आत्ताच बघितला असेल, त्याने फॉरेनच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन त्या ठिकाणी बीचवरती परदेशी पर्यटकांना स्वतःच्या हाताने चहा पाजला आणि तिथे त्याची सेल्फी काढण्याकरता त्याच्याबरोबर अनेक परदेशी पर्यटकांनी गर्दी केली। हे यश सहज नाही मिळालं, फक्त त्यांनी डेअरिंग केली, स्वतःवर आत्मविश्वास बाळगला आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावरती ते आज जगामध्ये युवकांचे आदर्श बनले। म्हणून मित्रांनो, तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की कुठलाही स्वतःच्या हिमतीवरती आपण उद्योग सुरू करा, नवीन कल्पना आणा, नवीन कल्पनेच्या सहाय्याने तुम्ही जगासमोर जा। जग तुमच्या पुढे झुकायला तयार आहे, फक्त तुम्ही तुमच्या हिमतीने स्वतःच्या पायावर स्टार्टअप तयार करा। निश्चितच तुम्हाला यश मिळेल आणि असं यश मिळेल की तुम्ही नंतर मागे वळून जेव्हा बघाल की आपण एक नोकरीसाठी इकडे तिकडे वणवण फिरत होतो, पण आज आपण अनेक मुलांना नोकरी देणारे झालेलो आहोत, याचा तुम्हाला निश्चित अभिमान वाटेल। मित्रांनो, ह्या भागात इतकेच, बाकीच्या पुढच्या भागाला भेटूया। नमस्कार। आपल्या ह्या भागाला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या कॉमेंट्स पुरवा आणि शेअर्स करा। धन्यवाद।